राज्यभरात सध्या उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे। हिंगोली जिल्ह्यात सुद्धा तापमान 40 डिग्रीपर्यंत पोहोचलंय आणि वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील सिंचन तलाव कोरडे पडू लागले। उन्हाचा पारा हा वाढत असल्यानं तलावाची पाणी पातळी झपाट्यानं घटते। त्यामुळे आगामी काळात हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। बघूया। राज्यभरामध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अक्षरशः ऊन जे आहे ते आग ओकत असल्याचे दिसून येत आहे। त्यातच आता उन्हाची तीव्रता वाढत असल्याने हिंगोली जिल्ह्यातील तलावाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट झाले दिसून येत आहे। मी सध्या वडद तलावामध्ये आहे। आपण बघू शकता हा सिंचन तलाव आहे आणि या सिंचन तलावावर जवळपास 5 ते 6 गावाच्या पिण्याच्या पाण्याची विस्तार असते। मात्र सद्यस्थितीला एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यामध्येच हा तलाव जे आहे तो पूर्णपणे आटून गेलेला आहे। एक थेंब सुद्धा या तलावामध्ये पाणी नाहीये। खरं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 30 जे सिंचन तलाव आहेत त्यापैकी 5 सिंचन तलाव जे आहेत ते आतापर्यंत कोरडे ठाक पडलेले आहेत। तर जे 10 तलाव आहेत ते जोथ्याखाली आलेले आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर जे 30 सिंचन तलाव आहेत त्यापैकी 50% आता संपूर्ण सिंचन तलाव असले दिसून येत आहे। खरं तर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता। संपूर्ण तलाव जे आहे ते तुडुंब भरून वाहू लागले होते। उन्हाळ्यामध्ये पुरेसं पाणी राहील अशी अपेक्षा होती। मात्र सद्यस्थितीला जे ऊन तपते त्यामुळे संपूर्ण बाष्पीभवन होऊन पाणी जे ते तलाव आटून जात असले चित्र हिंगोलीमध्ये दिसून येत आहे। खरं तर या जे सिंचन तलाव आहे त्याच्यावर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न अवलंबून असतो। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील अवलंबून असतो। मात्र वाढत्या उन्हामुळे तलावाचं पाणी देखील आटत आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।